जिजाऊ फाउंडेशन का चुनाव प्रचार भिवंडी ग्रामीण भागों में तेजी से चल रहा है। नीलेश सांबरे भिवंडी के ग्रामीण भागों में जाकर लोगों को संबोधित कर रहे हैं। नीलेश सांबरे के लिए भिवंडी ग्रामीणों का कहना है कि इस बार उनका वोट सिलाई मशीन को ही जाएगा। भिवंडी ग्रामीण इलाकों में नीलेश सांबरे का ग्रामीण निवासी जोरों शोरों से स्वागत कर रहे हैं। भिवंडी लोकसभा के चुनाव में नीलेश सांबरे का पलड़ा भारी होता नजर आ रहा है। आणि या तिळशेश्वर क्षेत्रामध्ये आज अगदी महत्भाग्याचा असा दिवस आहे की आपल्या या भागातील सर्वांची प्रेममूर्ती प्रेरणास्थान असणारे आपले दादा सांबरे साहेब आज इथे उपस्थित झालेत। सर्वांचे लाडके आप्पा आणि महत्वाची भूमिका अशा पद्धतीची आहे की या तिळशेश्वर क्षेत्रामध्ये गेले आम्ही आता 6 वर्ष हे शिबिर करत आहोत, पण ह्या शिबिराचं पहिल्या वर्षाचं उद्घाटन त्यांच्या साहेबांच्याच हस्ते झालेलं आहे आणि त्यांच्या या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शनाने आम्हाला ही प्रेरणा मिळाली आणि उत्कृष्ट पद्धतीने आम्ही हे शिबिर आज करत आहोत। या शिबिराचा सांगतेसाठी ते पहिल्या वर्षी दोन्ही वेळेस उपस्थित होते, पण दुसऱ्या वर्षी त्यांच्याकडे इलेक्शनचा प्रसंग होता विक्रमगडमध्ये, त्याच्यामुळे पिंका दादा तिथे उभे होते, त्याच्यामुळे यायला जमलं नाही। त्याच्यानंतर कोरोनाचा पिरियड आला आणि म्हणून दादा काही कारणास्तव यायला जमलं नाही, पण आमच्यावरती असणार त्यांचं प्रेम हे कायमस्वरूपी आहे। त्यांनी आम्हाला शब्द दिला की रात्री 12 वाजता तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्यासाठी हजर राहू। अशी प्रेममूर्ती आज आपल्या भागामध्ये उभी राहिलेली आहे। मी तिळशेश्वराकडे प्रार्थना करेन की ही विजयाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडावी, हीच मी प्रार्थना करतो आहोत। माझ्या वाणीला विराम। आज तो केंद्रीय राज्यमंत्री त्याचा फायदा काय झालाय का? ग्राम विकासमध्ये काही पैसे आले का? ग्राम विकासमध्ये काही घरकुल आले का? उद्योगाला गॅसचे किती कनेक्शन आपल्याकडे आले? अत्यंत वेगळी आवत आहे। त्यांनी उठायचं आणि गोडाऊनमध्ये जमिनी कशा विकायतील कशा प्रकारे पैसे मिळवून दिले आणि स्वतःचं पोट कसं भरता येईल उल्लेख केलेले मतदारसंघाचे 90-95% भाग त्यांनी पाहिलेला आहे। अशी परिस्थिती आहे या खासदारांची। म्हणून आपल्याला विनंती आहे, आपल्याला आपला मुलगा ज्याला या तीर्थक्षेत्र आहे ते तीर्थक्षेत्र आपल्या सगळ्या रस्ता उपलब्ध करून देण्याचं काम माझं असेल। तेव्हा आपल्याला मायबापाने शब्द देतो, मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये असणारे 9वी-10वीचे सगळे विद्यार्थी असतील, दुसऱ्या त्या दिशेने आपली सिलाई मशीनवरती मतदान करा ही विनंती करायला मिळाली। आपण सर्वजण त्या उन्हामध्ये मला आशीर्वाद देण्यासाठी आला ते आयुष्यभर आपल्याला लक्षात ठेवेल एवढा आपल्याला बोलतो आणि